त्याला फक्त वंश नाही सगळ्या गोष्टीला आहे. छान सकाळी आवरलेलं आहे. अनन्या काव्य घरामध्ये झोपल्या आणि आम्ही चाललोय गावदेवी मंदिरामध्ये. एक 5-10 मिनिटाचं अंतर आहे, चालून जायचं. छान फ्रेश वातावरण आहे. तिकडे खाली मंदिर आहे, एक 10 मिनिटं अंतर लागेल चालत जायला. तर टेकडी उतरून जातोय. इथे चढात घर आहे. सकाळी अगदी लवकर आवरलेलं आहे आणि वातावरण किती सुंदर आहे गावचं पहा. आम्ही निघालेलो आहोत श्री काळकाई वाघोबा देवस्थान माणी, म्हणजेच आमच्या गावदेवी मंदिरामध्ये. आणि सकाळी लवकर निघालेलो आहोत, त्यामुळे अजूनही धुकं आहे. आणि खरं तर एवढा चढ उतरून निघालेलो आहोत. जाताना चांगलीच दमछाक होणार आहे, पण खूप सुंदर वातावरण आहे. ही आहे आमच्या गावची गिरण आणि कौलारू आहे. किती सुंदर आहे ना. खरं तर हे दृश्य शहरामध्ये पाहायला मिळत नाही. आणि गावचं सुख ते गावचं सुख. मधल्या वाटेने जायचा विचार करत होतो, पण वाट मळलेली दिसत नाहीये. त्याच्यामुळे जो रस्ता तयार केलेला आहे मंदिरापर्यंत, तिथूनच आपण जात आहोत. अप्रतिम वातावरण आहे आणि कोकणातल्या वातावरणाला, निसर्गाला तोड नाही. हे खरंच कोकण म्हणजे स्वर्गाहून सुंदर. आणि खरं तर कोकण हे पाहण्याची किंवा फिरण्याची गोष्टीपेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि कोकण म्हटल्यानंतर निळेशार समुद्र किनारे, आंबे, फणस, काजू इतकंच नाही तर कोकणातील प्रत्येक गाव खूप सुंदर आहे. कोकणातील घरं, मंदिरं. कोकण हे कधीही पूर्ण फिरून न होणारं ठिकाण आहे. कारण बरेचदा शहरामध्ये ऐकायला मिळतं, आम्ही कोकण पूर्ण फिरलोय. कोकण पूर्ण फिरलोय म्हणजे फक्त समुद्रकिनारी फिरलोय असा अर्थ होतो, पण तसं नाहीये. कोकणातील प्रत्येक छोट्या गावाची काही ना काही खासियत आहे. आणि प्रत्येक गावातली मंदिरं, घरं, तिथलं क्लायमेट, नेचर खूप खूप सुंदर आहे. आणि खरंच कधीही फिरून न होणारं आणि खरं तर मन न भरणारं असं कोकण. कोकणामध्ये कितीही फिरलं तरी बिलकुलही मन भरत नाही, कारण सौंदर्यच इतकं आहे कोकणाकडे. आणि आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे. मंदिराच्या समोरच आलेलो आहोत. मंदिराच्या समोर जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय तो आहे लाटखांबा. जत्रेमध्ये लाट फिरवली जाते ती इथेच. आणि वातावरण तर तुम्ही पाहतच आहात. मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि खरं तर दगादगीच्या आयुष्यातून मंदिरामध्येच सुख मिळतं, शांती मिळते. जे काही तुमची अडीअडचणी असतील, टेन्शन असेल, ते सगळं एका ठिकाणी येऊन थांबतं, ते म्हणजे मंदिर. आपण आता मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. छान आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्हीही आमच्या गावदेवी मंदिराचं दर्शन घ्यावं.
कोकणामध्ये खूप फिरण्यासारख्या गोष्टी आहेत, पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. हेही मंदिर जसं ट्रेडिशनली कौलारू असतं तसंच होतं. पण काळानुसार ढासळत चाललं होतं. त्याच्यामुळे सुंदर असं अप्रतिम बांधकाम केलेलं आहे मंदिराचं. मंदिरात गेल्यानंतर खरंच इतकी शांतता आणि थंड वातावरण होतं. खूप अगदी मनाला शांतता भेटली. आणि खरं तर कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये असं एक सुंदर मंदिर असतं. आणि फिरण्यासारख्या खूप आणि पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत कोकणामध्ये. त्या आपण आता नेहमी कोकणातले व्हिडिओ टाकतच राहू, पाहतच राहू कोकण आपल्या व्हिडिओच्या मार्फत. आता आलेलो आहोत मंदिरामध्ये. छान दर्शन घेऊया. तुम्हीही दर्शन घ्या. पुसत नको बाहेरचं.
छान मंदिरामध्ये दर्शन झालं. खूप शांतता आहे. खूप छान वाटलं. मंदिराचा परिसरही खूप छान आहे. आणि हे आहेत त्यांचे मित्र, वाडीतलेच आहेत, योगेश भाऊजी. छान. आता खरं तर मित्रांच्या भेटी कोकणामध्ये तर होळीला मे महिन्यात आणि गणपतीमध्येच होतात. ते मुंबईला राहतात, आम्ही पुण्याला. तर गावाकडचे मित्र हे यांना भेटण्याचं निमित्त मात्र म्हणजे गाव. आणि गावी सप्त्याला असो, गणपतीत असो, होळीमध्ये किंवा मे महिन्यामध्ये या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये सगळे एकत्र येतात. आपला सप्त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तोही सप्त्याचा व्हिडिओ पहा. फार मजा येते कोकणातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आणि सप्त्यामध्ये सुद्धा आम्ही आलेलो होतो, तर तेव्हाही कशी मज्जा आली तेही व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही नक्की पहा. आणि कोकणातले हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा. पहिल्या लाकडाचा होता ना आपला. खूप छान असं दर्शन झालं. आता घरी जायला निघालेलो आहोत. समोर छोटासा डोंगर दिसतोय का, तिथे आहे आमचं गाव. आता चालत गप्पा मारत घरी जायला निघू. छान वाटलं. गावामध्ये खरं तर हीच मजा असते आणि कोकणातली हीच खरं तर संस्कृती असते, परंपरा असते. आणि आपल्या व्हिडिओजच्या मार्फत अशा बऱ्याचशा गोष्टी आपण कोकणातल्या शेअर करणार आहोत, सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकणातील गाव कसं असतं, संस्कृती परंपरा कशी असते. छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? अजूनही कोकणातील व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत. कोकणातील मजा मस्ती, कार्यक्रम कसे साजरे केले जातात, सण कसे साजरे केले जातात, या गोष्टी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तुमचाही असाच चॅनलला आपल्या सपोर्ट असू द्या. आता जेवढा चढ उतरून आपण आलेलो आहोत तेवढा चढ आपल्याला दमवणार आहे. सकाळी लवकर आलेलो होतो त्यामुळे आत्ता कुठे सूर्यकिरणं पडायला सुरुवात झालेली आहे. कोकणातील पहाट अशीच असते, रम्य, खूप सुंदर. आणि ज्या गोष्टी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर लोक फिरण्यासाठी कोकणामध्ये येतात, बऱ्याच ठिकाणी फिरण्यासाठी जातात, पण आम्ही फिरण्यासाठी गावी घरी येतो. कारण हे नेचर, या गोष्टी ह्या अनुभवायच्या असतात. आणि आम्ही खूप नशीबवान आहोत की कोकण आमचं गाव आहे.
आजचा हा कोकणातील मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. आयुष्याला फक्त वंश नाही, सगळ्या गोष्टीला आहे.